का पुण्यामध्ये रेव्हरंड बिशप पंकज देवनूर या बिशपने चर्चमध्ये हिंदू देवी देवतांबद्दल अनेक लोकांना जमा करून कीर्तनाच्या नावाखाली जी लोकांची दिशाभूल केली ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह गोष्ट आहे। याचा मी सर्वप्रथम निषेध करते, कारण हा पंकज देवनूर जो आहे हा OCI कार्डधारक आहे, म्हणजेच तो भारतीय नागरिक नाही आणि भारतीय नागरिकत्व नसल्यामुळे त्याला भारतात येऊन लोकांची दिशाभूल करत हिंदू देवी देवतांच्या अनेक गोष्टी ज्या चुकीच्या मार्गाने त्यांनी सांगितलेल्या आहेत त्याचा त्याला अजिबात अधिकार नाही। आणि या अधिकार नसतानाही या केलेल्या ज्या गोष्टी आहेत या कुठेतरी आमच्या लक्षात आल्या आणि पोलीस प्रशासनाने ताबडतोब या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत सदर व्यक्तीवर FIR दाखल केलेली आहे। FCRA कायद्याअंतर्गत परदेशातून येणारा जे काही आर्थिक गोष्टी आहेत किंवा परदेशातून येणारा जो पैसा आहे तो भारतामध्ये कुठल्या गोष्टींसाठी वापरला जातो, तर आपण बघितलं असेल अनेक हिंदू लोकांना पैशांचं आमिष दाखवून त्यांना त्यांच्या हॉस्पिटलसाठी पैसे देऊ, तुमच्या घरात महिन्याला किराणा भरून देऊ, परंतु तुम्ही ख्रिश्चन धर्मात या असं सांगून त्यांची दिशाभूल करण्यात आली आणि अनेक हिंदू लोकांनी या लालसेपोटी आपला धर्म बदलला। तर FCRAचं हे जे हा जो पैसा आहे भारतात येणारा हा कुठल्या गोष्टीसाठी वापरला जातोय याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आत्ता नुकताच धर्मांतरण बंदीचा जो कायदा आणलेला आहे त्या कायद्याअंतर्गत या बिशपवर गुन्हा दाखल झालेला आहे, कारण कीर्तन मंदिर हे शब्द वापरून हिंदूंची दिशाभूल करण्याचा त्याला कुठलाही अधिकार नाही आणि हे खपवून घेतलं जाणार नाही। उठसूट हिंदू देवतांबद्दल ते म्हणतात ना की हिंदू देवी देवता हे काल्पनिक आहे, हिंदू देवी देवता यांची पूजा करून काही होत नाही, त्यापेक्षा आमच्या येशूची पूजा करा, आमच्या धर्मात या, तुमचं सगळं चांगलं होईल। अरे ही दिशाभूल करत असताना शेवटी तुम्हाला मंदिर आणि कीर्तन जी आमची परंपरा आहे त्याचाच तुम्हाला आधार घ्यावा लागलाय। म्हणजेच काय तर तुम्ही आमचीच संस्कृती चोरून आमच्याच लोकांना दिशाभूल करून हिंदू धर्मापासून दूर करतायत। एक हिंदू म्हणून हे मी अजिबात सहन करू शकत नाही आणि ज्या वेळी अशा पद्धतीचा दबाव आमच्यावर टाकण्यात येईल त्या वेळेस विरोध हा होणार। आम्ही हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। नुकताच आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो धर्म स्वातंत्र्य कायदा लागू केलेला आहे या कायद्याअंतर्गत पोलीस प्रशासनाने देखील तात्काळ या गोष्टीची दखल घेत त्यांच्यावर FIR दाखल केली, त्याबद्दल पोलीस प्रशासनाचाही मी आभार मानते। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या धर्म स्वातंत्र्य कायद्यावर जे खूप मन लावून काम केलेलं आहे त्याबद्दल मी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील आभार मानते। धन्यवाद।